भक्त हो, काही घरांमध्ये पैसा कमी असतो तरीही त्या घरामध्ये आनंद असतो, तर काही घरांमध्ये याच्या उलट असतं, म्हणजे सर्व काही असूनही समाधानच नसतं. असं का? आपल्या धार्मिक परंपरेमध्ये असं मानलं जातं, ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते, माता लक्ष्मी प्रसन्न असते, त्या घरात काही शुभ संकेत हे दिसू लागतात. आज आपण असेच काही शुभ संकेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते कळून जातील आणि कदाचित यापैकी काही संकेत तुमच्या घरातही असतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. तुम्हाला जर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, त्याचबरोबर व्रतवैकल्यांच्या पूजा, व्रतवैकल्ये कशी करावीत त्याबाबतसुद्धा आपल्याला बरेच प्रश्न पडतात. आणि वर्षभरामध्ये आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रकारचे सणवार देखील साजरे होतात. मग त्या सणावारांच्या पूजा कशा मांडायच्या याबद्दलचे सगळे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. म्हणूनच म्हटलं की तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला त्यासाठी अवश्य सबस्क्राईब करू शकता. आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, सर्वप्रथम एक गोष्ट आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. बघा, अनेकांना वाटतं लक्ष्मी माता म्हणजे फक्त पैसा, पण आपल्या धर्मपरंपरेमध्ये लक्ष्मी मातेचा अर्थ फक्त धनसंपत्ती इतकाच नाही, तर ज्या घरामध्ये सुख असतं, शांती असते, कुटुंबात प्रेम असतं, अन्नाची कधी कमतरता नसते, म्हणजे सगळेजण खाऊन पिऊन सुखी असतात, पोट भरून जेवतात आणि समाधानाने त्यांना जीवन जगता येतं, तर त्या सर्वांनासुद्धा लक्ष्मी मातेची कृपा मानलं गेलं आहे. म्हणूनच लक्ष्मी मातेची कृपा म्हणजे केवळ पैशांची वाढ नव्हे, तर घरामध्ये आनंद असेल, बरकत असेल, त्याचबरोबर सकारात्मक वातावरण निर्माण होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र मंडळी, हे सुद्धा लक्षात ठेवा, कोणताही एक संकेत आपल्याला दिसला म्हणजे लक्ष्मी माता नक्कीच घरात येणार आहेत असा धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख नाही. आज आपण जे संकेत जाणून घेणार आहोत ते धार्मिक परंपरा आणि लोकमान्यतांमध्ये शुभ असलेले संकेत मानले गेलेले आहेत. तर बघा, प्रश्न असा आहे, लक्ष्मी मातेची कृपा होण्यापूर्वी सर्वात पहिला शुभ संकेत कोणता मानला जातो? तर एक एक करून मी तुम्हाला सांगते. बघा, आपल्या धार्मिक परंपरेमध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, ज्या घरामध्ये सतत भांडणं, राग, कटुता आणि अशांतता असते, तिथे लक्ष्मी माता या जास्त काळ राहत नाहीत अशी लोकमान्यता आहे. आणि या उलट ज्या घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम असतं, मोठ्यांचा आदर केला जातो, लहानांना माया दिली जाते आणि घरामध्ये एक प्रकारचं म्हणजे आनंदाचं वातावरण असतं, असं घर लक्ष्मी मातेचं आवडतं निवासस्थान मानलं जातं. याचा अर्थ मुळीच असा नाही की त्या घरामध्ये कधीच मतभेद होत नसतील. मतभेद तर प्रत्येक घरात होतात आणि आपणसुद्धा बऱ्याच वेळा हे ऐकतोच की मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. एक वेळ मतभेद झाले तर ते काही वेळाने, म्हणजे वेळ हे प्रत्येक गोष्टीचं औषध असतं, तर मतभेद काही दिवसांनी मिटले जातात, विसरले जातात, पुन्हा त्या दोन व्यक्ती किंवा ते कुटुंब एकत्र होऊ शकतं. पण ज्या कुटुंबामध्ये मनभेद असतील तर ते मिटवणं केवळ अशक्यप्राय ठरतं किंवा आपल्याला ते बऱ्याच वेळा शक्यच होत नाही, त्यामुळे नाती तुटली जातात. त्याच्यामुळेच मतभेद हे प्रत्येक घरामध्ये होत असतात, पण ती माणसं सदैव एकत्रच राहतात आणि मतभेद हे प्रेमाने मिटवले सुद्धा जाऊ शकतात. एकमेकांना तिथे समजून घेतलं जातं आणि नात्यांना पैशापेक्षा जास्त महत्त्व हे दिलं जातं. मंडळी, लक्ष्मी मातेची कृपा फक्त पैशातूनच दिसते असं नाही, तर घरातलं हसू असेल, समाधान असेल, मनःशांती हे सुद्धा त्या कृपेचंच एक रूप मानलं जातं. पण हा फक्त पहिला संकेत आहे. दुसरा असा कोणता संकेत आहे जो अनेकांच्या घरामध्ये असतो पण त्याचं महत्त्व हे फार कमी लोकांना माहिती असतं? तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. बघा, आपण सगळ्यांनी एक गोष्ट अनेकदा ऐकली असेल, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो. हे वाक्य फक्त म्हण म्हणून सांगितलेलं नाही किंवा सांगायचं म्हणून सांगायचं अशा पद्धतीने आपल्याला बोललं जात नाही, तर आपल्या हिंदू धार्मिक परंपरेमध्ये स्वच्छता ही लक्ष्मी मातेच्या स्वागताची एक महत्त्वाची गोष्ट मानली गेलेली आहे. याचा अर्थ घर नेहमी महागडं किंवा मोठंच असायला हवं असा नाही.
घर छोटंसं असलं तरी चालेल, पण ते स्वच्छ, नीटनेटकं आणि प्रसन्न असेल तर ते शुभ मानलं जातं. विशेषतः आपल्या घराचं मुख्य दार, देवघर आणि स्वयंपाकघर ही ठिकाणं स्वच्छ ठेवण्यावर आपल्या परंपरेमध्ये विशेष भर दिला जातो. म्हणूनच बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो किंवा तुम्हीही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी साफसुथरा ठेवत असाल, त्याची सजावट करत असाल, मुख्य दाराला तुम्ही तोरण लावत असाल, त्याच्याबरोबर मुख्य दाराच्या समोर तुम्ही रांगोळी देखील काढत असाल. अजून तुम्ही मुख्य दार सुशोभित करण्यासाठी काय काय केलेलं आहे किंवा काय काय करतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बऱ्याच महिला आपलं किचन म्हणजे स्वयंपाकघरसुद्धा नेहमी स्वच्छच ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता दिवसेंदिवस बऱ्याच गोष्टी आपल्याला व्हिडिओतून पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले चांगले विचार ऐकायला मिळतात. त्याच्यामुळे बऱ्याच महिला स्वतःमध्ये सुधारणा करत आहेत. पूर्वीच्या काळी कसं संवाद कमी व्हायचा किंवा नवनवीन गोष्टी माहिती व्हायला किंवा त्या आपल्यापर्यंत पोहोचायला किंवा त्या काळातल्या लोकांपर्यंत जर पोहोचायचं झालं तर अगदी ती गोष्ट जुनी झालेली असायची. त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी बदल हा 10 वर्षापूर्वीच झालेला असेल तर खेडोपाडी ती गोष्ट पोहोचता म्हणजे अर्थातच ती लोकं मग 10 वर्ष मागे पडायची. असं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर अशा पद्धतीने आज कसं म्हणजे आपण जर आज एखादी गोष्ट बघितली, नवीन काही शिकलो तर ती इतकी पसरली जाते की दुसऱ्या दिवशी तिचं महत्त्वसुद्धा कमी झालेलं असतं. किंवा बऱ्याच जणांचं म्हणणं तर हेच येतं की हे तर आम्ही कधीच पाहून बसलो किंवा हे तर आम्ही भरपूर दिवसापासून करतो. म्हणजे दररोज नवनवीन गोष्टी इतक्या येतात की दुसऱ्याच दिवशी ती गोष्ट अगदी बाजूला पडलेली असते किंवा जुनी झालेली असते. म्हणजे दररोज आपल्याला माहितीचं अगदी भांडारच उघडलं जातं आणि आपण त्याच्यातून बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असतो. बघा, आपण जेव्हा ही ठिकाणं म्हणजे आपलं स्वयंपाकघर, देवघर, आपला मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवतो तर मग त्यामुळे अशी श्रद्धा पाळली जाते की अस्वच्छता, आळस आणि निष्काळजीपणा हा आपल्याकडून होऊ देऊ नये. याच्या उलट हाच निष्काळजीपणा किंवा अशीच अस्वच्छता किंवा आळस जिथे वाढला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते आणि नकारात्मकता वाढू लागते. आणि मंडळी, स्वच्छता ही फक्त लक्ष्मी मातेच्या कृपेसाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मनःशांतीसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आता पुढचा संकेत तर खूप महत्त्वाचा आहे कारण तो घरातल्या लोकांच्या वागण्याशी संबंधित आहे. तो सुद्धा आपण पाहूयात. बघा, आपल्या घरात अन्नाला किती मान दिला जातो याला सुद्धा आपल्या हिंदू धर्म परंपरेमध्ये खूप महत्त्व आहे. आपण अनेकदा ऐकलं सुद्धा असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि आपण जेव्हा जेवण करतो तर त्याच्या पहिले आपण एक श्लोक म्हणतो. बऱ्याच घरांमध्ये तो म्हणला जात असेल, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. तर या पद्धतीने तुम्हाला पुढे जाऊन तो उल्लेखसुद्धा आढळेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणूनच ज्या घरामध्ये अन्नाचा आदर केला जातो, विनाकारण अन्न वाया घालवलं जात नाही, उष्ट टाकलं जात नाही आणि आपल्या परीने गरजू व्यक्तीला अन्न किंवा मदत करण्याची भावना जिथे असते, असं घर लक्ष्मी मातेच्या कृपेस पात्र मानलं जातं. याचा अर्थ असा नाही खूप मोठं दानच आपण केलं पाहिजे. दान हे नेहमी पैशांनीच होतं असं नाही बरं का. तर एखाद्या भुकेल्या व्यक्तीला प्रेमाने जेवण देणं, गरजूंना आपल्या परीने मदत करणं किंवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा मानाने किंवा आदराने सत्कार करणं, त्याला मानपान देणं, हे सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये पुण्याचं काम मानलं गेलेलं आहे. म्हणूनच तर पाहुणे आले तर त्यांना असं म्हटलं जातं, अतिथी देवो भव, म्हणजे आपल्या घरी येणारे पाहुणे हे देवासमान आहेत. अर्थात सर्व आपण मनापासून करायला हवं, केवळ काहीतरी मिळावं या अपेक्षेने मुळीच नाही. कारण आपल्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे, जिथे दयाळूपणा आणि उदारता असते तिथे बरकतही टिकून राहते. आता पुढचा संकेत प्रत्येक माणसाच्या सवयीशी संबंधित आहे आणि तो अनेकदा आपण नकळतपणे दुर्लक्षित करतो. मंडळी, आपण बऱ्याच वेळा हे सुद्धा ऐकतो बघा की जो दुसऱ्याला भरभरून करतो ना त्याला स्वतःला कधीच काही कमी पडत नाही. म्हणजे आपला हात जेवढा दानी असेल तर दानी माणसाला कधीच काही कमी पडत नाही, त्याच्या घरी सदैव बरकत असते, तो कधी उपाशी राहत नाही.
बघा, आता आपला पुढचा मुद्दा आहे असा की सत्य, प्रामाणिकपणा आणि कष्ट. तर याचं उदाहरणसुद्धा इथे दिलेलं आहे. आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो, पाहतो की माता लक्ष्मी या चंचल आहेत, म्हणजेच त्या एका ठिकाणी कायम राहत नाहीत असं सांगितलं जातं. त्यांना आपल्या घरी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही मेहनतसुद्धा करावी लागते. पण आपल्या धर्मपरंपरेमध्ये असंही मानलं जातं, ज्या घरामध्ये सत्य म्हणजे खरेपणा, प्रामाणिकपणा आणि कष्टाला महत्त्व दिलं जातं, तिथे लक्ष्मीची कृपा टिकून राहते. म्हणजेच काय की आपण फक्त म्हणायचं देवी लक्ष्मी म्हणजे पैसा, आपण देवीच्या नावाने हे करा, ते करा, ही वस्तू आणा, तिथे त्याची स्थापना करा, आणि आपण स्वतः मात्र काहीच काम करायचं नाही, काहीच कष्ट घ्यायचे नाहीत. म्हणजेच काय, दे रे हरी पलंगावरी, अशी आपली भूमिका असेल किंवा असं आपलं वागणं असेल तर त्याला देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते असं म्हणता येणार नाही. आपल्याला कष्टाची देखील जोड द्यावी लागेल, तेव्हाच कुठेतरी आपल्या नशिबाचा एक प्रकारे कायापालट होईल किंवा नवीन दिवस, चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतील, असा त्याचा अर्थ आहे. बघा मंडळी, फसवणूक करून, खोटं बोलून किंवा दुसऱ्याचं नुकसान करून मिळालेला पैसा काही काळासाठी आपल्याला मिळेलसुद्धा, पण अशी संपत्ती काय कामाची, कारण ती कायम टिकत नाहीत. आणि आपली धार्मिक शिकवणसुद्धा अशी नाही. या उलट प्रामाणिकपणे केलेले कष्ट असतील, आपल्या स्वतःची तिथे मेहनत असेल आणि मेहनतीतून कमावलेला प्रत्येक रुपया तोच खरी बरकत घेऊन येतो, असं आपल्याला मोठ्यांकडून सुद्धा ऐकायला मिळतं. आणि मोठ्यांचे अनुभव आपल्यासाठी नेहमी शिकवणुकीसारखे असतात, कारण त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले असतात. त्यांच्याकडे अनुभवांचं गाठोडं हे आपल्यापेक्षा नक्कीच जास्त असतं. तर बघा, लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी केवळ पूजा करणं पुरेसं नाही, तर आपल्या वागण्यातही चांगुलपणा असायला हवा, आपल्यात प्रामाणिकपणा असायला हवा आणि कष्ट करण्याची तयारी असणं तेवढंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आता पुढचा संकेत तर खूप महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्या रोजच्या बोलण्याशी आणि वागण्याशी संबंधित आहे. मंडळी, आपण सगळेच आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करतो, पण फक्त मागणं आणि मिळालेल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानणं यात खूप फरक आहे. आणि आपल्या हिंदू धर्म परंपरेमध्ये असं सांगितलं जातं, ज्या घरामध्ये देवाचं स्मरण केलं जातं, रोज 2 मिनिटं का होईना मनापासून प्रार्थना केली जाते आणि जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशा घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि अशा वातावरणातच लक्ष्मी मातेची कृपा टिकून राहते अशी श्रद्धा आहे. बघा, याचा अर्थ असा घेऊ नका दररोज मोठी पूजा किंवा मोठे विधीच आपण केले पाहिजेत. मनापासून घेतलेलं देवाचं नाव, घरात प्रेमाचा माहोल आणि जे आहे त्यातही देवाने खूप काही दिलेलं आहे अशी आपली भावना असेल, म्हणजे एकंदरीतच आपण समाधानी असू, तर हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मंडळी, कृतज्ञ मन असलेल्या व्यक्तीला आयुष्यातील आनंद हा अधिक जाणवतो आणि माणसाच्या आशा अपेक्षा या कधीच कमी होत नाहीत. आपल्याकडे कितीही असलं तरी आपल्याला काय वाटतं की माझ्याकडे अजून असलं पाहिजे, अजून असलं पाहिजे. म्हणजे तिथे आपलं काय दिसतं की आपण असमाधानी आहोत. जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आनंद नाही आहे, जे आहे त्याच्यामध्ये आपण खुश नाही आहे, उलट आपल्याला जास्तीचीच अपेक्षा आहे. तर आपण कसं वागलं पाहिजे, जे आहे ना तर ते मला देवाने खरंच माझ्या अपेक्षेपेक्षा भरपूर दिलेलं आहे, यात मी खूप समाधानी आहे, असं जर आपलं असलं तर नक्कीच देव आपल्याला त्याच्याही पेक्षा जास्त भरभरून द्यायला चुकत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फरक पहा की तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतोय. आणि म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये कृतज्ञतेला सुद्धा लक्ष्मीच्या कृपेशी जोडून पाहिलं जातं. आता शेवटचा संकेत तर प्रत्येकाने ऐकायलाच हवा, कारण तो आपल्या घरामध्ये बरकत टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. मंडळी, आत्तापर्यंत आपण अनेक शुभ गोष्टी जाणून घेतल्या, पण या सगळ्यांपेक्षा सुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे अहंकारापासून दूर राहणं. आपल्या धर्मपरंपरेमध्ये असं सांगितलं जातं, जेव्हा माणसाला पैसा, यश किंवा मान सन्मान मिळतो तेव्हा त्याने नम्र राहणं खूप गरजेचं आहे. इथे तर खरी आपली परीक्षा असते. समजा एखादा खूप गरीब असा माणूस आहे, त्याने कष्टातून दिवस काढले किंवा कष्ट करत करत तो मोठा झाला आणि एक दिवस त्याचं खूप नाव झालं, त्याच्याकडे भरभरून पैसा आला किंवा जे त्याच्याकडे नव्हतं ते आज सगळं आहे. पण त्या क्षणी त्याची एक मोठी परीक्षा असते,
त्याने आपल्या जुन्या दिवसांना, आपल्या गरिबीला किंवा आपण जे काही कष्ट आत्तापर्यंत केले त्याला कधीच विसरायचं नसतं. बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतं की एकदा की यश, मान सन्मान, पैसा, धनसंपत्ती जे काही आपल्याला मिळतं त्याच्यानंतर माणूस हुरळून जातो, दुसऱ्याला कमी लेखायला लागतो किंवा त्याला एक प्रकारचा अहंकार चढतो, त्याच्यामध्ये द्वेष, मत्सर यासारखे अवगुण यायला लागतात. तर अशा वेळेस, अशा प्रसंगी जो माणूस आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवतो किंवा त्याच्याकडे भरभरून आहे तरी पण तो स्वतःला एक सामान्य माणूसच समजतो, तर अशा माणसाला देव माणसाची उपमा दिली जाते. याच्या उलट जो जुन्या दिवसांना विसरतो आणि मिळालेल्या धनसंपत्तीचा, पदाचा, मानाचा अहंकार व्यक्त करतो किंवा अहंकार बाळगतो, तर त्याचे पुन्हा पहिल्यासारखे किंवा त्याच्याहूनही वाईट दिवस यायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे जेव्हा माणूस मोठ्या पदावर पोहोचतो किंवा भरभरून धनसंपत्ती त्याला पाहायला भेटते, म्हणजे जे काही त्याच्याकडे नव्हतं त्याला ते मिळालं, अशा वेळेस नम्र राहणं हे खूप गरजेचं आहे. नम्रता हा सर्वात मोठा गुण माणसामध्ये असला पाहिजे, कोणतीही परिस्थिती असली तरी. कारण अहंकार आला की माणूस हळूहळू देवालासुद्धा विसरू लागतो, त्याला देवाचाही विसर पडू लागतो आणि इतरांचा आदर करणंसुद्धा त्याच्याकडून कमीच होऊन जातं. या उलट जो माणूस कितीही यशस्वी झाला तरी नम्र राहतो, मोठ्यांचा आदर करतो आणि गरजूंना मदत करण्याची भावना जपतो, अशा व्यक्तींवर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच मंडळी, लक्ष्मी माता फक्त आपल्याला धन देतात, पैसा देतात असं नाही, तर त्या आपल्याला सुख, समाधान, शांती, प्रेम, बरकत यांचाही आशीर्वाद देतात. आणि हे आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी आपलं वागणं, आपलं बोलणं, आपले संस्कार, आपले विचारसुद्धा तेवढेच चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. मला सांगा, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही आधीपासून पाळता आणि कोणत्या गोष्टी आता पाळणार आहात? तर तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे दिल्लीकर मराठी. आणि आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन धार्मिक विषयांसह. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. आज तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय माता दी.